आपणास करतो। आपण या ठिकाणी कार्यरत आहात, परंतु आपले सहकारी कर्मचारी आणि अधिकारी त्या ठिकाणी आहेत। आपण विनंती करतो पुन्हा एकदा की त्यांना आपण त्या ठिकाणचे जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना फोन करावा आणि आमच्या या बंजारा समाजांचा जो जनसमुदाय तो येत आहे त्यांना इथे येण्यासाठी सहकार्य करावे। ट्रॅफिक जाम झाले, तिथून इकडे येता येत नाही, लोक तिथं थांबलेत। प्लीज थोडं कोणाला पाठवा तिकडे। हां साहेब, भोकर फाटा ते असणार डीवायएसपी साहेब किंवा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपल्या कुटुंबे पर और एक प्रतीक छ आणि काही वेळाबादच आपण आता ती मोर्चा नियोजित वेळेनुसार आपण धर्मगुरू मामा तम बोलो नाम लो आताच आब विधान परिषदेर आमदार मंटा जालना ती आबालाच आभार हमार भाऊजी राजेश जी राठोड इंदूर आगमन हुएच नांदेड करती समिति रोड तिंदू इंदूर मने माहिती इंदूर स्वागत करू छु। ऑल इंडिया बंजारा सेवा संघेर राष्ट्रीय माजी अध्यक्ष राजू सिंह जी नाईक इंदूर सुद्धा आगमन हुएच हमारो लाडको भेनोई किनोटी ती आकाश जी जाधव उंदूर सुद्धा आगमन हुएच मग उंदूर मने माहिती हृदय माहिती नांदेड करती समिति रोड थी मग खूप खूप उंदूर धन्यवाद करू छु। क्या मांगे लमानी का क्या मांगे, लंबाड़ा क्या मांगे, डॉक्टर बीडी चौहान क्या मांगे, धर्म सिंह राठौड़ क्या मांगे, किन्नौर तालुका क्या मांगे, माहूर तालुका क्या मांगे, मराठवाड़ा क्या मांगे, महाराष्ट्र क्या मांगे, बंजारा क्या मांगे, गोर महिला क्या मांगे, बंजारा क्या मांगे, छोटे बाल बच्चा का क्या मांगे। सारू संघर्ष करे आणि वेळ प्रसंगी शहीद हुए तो मुझो कोणी आदरा मारवे जय गोर जय सेवाला। धन्यवाद साहेब। थोडं मीडियावाल्यांना विनंती करतो आपण पाठीमागं थोडं हा आमच्या समाजाचा जो देखाव आहे आणि आगमन आहे हे पण पाहावं। मग हे कार्यक्रमासाठी शेरांग एक नवतरुण युवक छ कोण एक अपने विचार एक 2 मिनिटे मग मांडे सारू पाचारण करू तो पंढरी आडे कधी वेळ तो कृपया पंढरी आडे सेवालाल महाराज की, सेवालाल महाराज की, पंढरी आडे तू काय कना दी मिनिट मारसारी जय सेवालाल, जय सेवालाल, आवाज आ रहा कोणती भेव जय सेवालाल। आज जवळपास 8 ते 10 लाख आपण बंजारा बांधव आता आरेच तो स्वागत आहे सारू आपण जय तयारी करायचा तो मारो आतराज केळो छ की आता खूप मोठे मोठे मान्यवर आमेलेच जे विचार आपण मांडवाचा तो मार बोलो का यात्रा महत्वपूर्ण वाटेली म्हणा तो
तो मैं तुम्हें 2 मिनटे में मार बोलो संपाना गुजू सर्वप्रथम हमारे सभी गोर भाई ने मार जय सेवालाल आपणो समाज आज खूप मोठो क्रांतीमय चळवळीमय सहभाग निवडोचा आज जवळपास 70 सालेर આપણો ઈ લડા છે આજકાલનો ઈ લડા છે આપણો તો ઈ વાત ધ્યાને રખાડો આપણા 70 सालेत ये लढा सारू लढरेचा कतरा को लोकूर जीव चले गेच आणि आप हवाल मै 4 ते 5 छप्च्यावर आपण बलिदान देना केच आपले समाज सारू तो वर्ष ओंदूर बलिदाने न वायाम जायदा आपण वजितमेन केर छ आपो रामराव बापू 2005 में दिल्ली में जंतर मंत्र गोतो आपले सारू पण आपण समाजेम जना प्रबोधन वेतो कोणी और सारू आपण जागृती हुई कोणी तो आपलो भगवान डॉक्टर रामरावजी महाराज आज आपणे में इच्छे पण और सपनो आपणे साकार करेल छ वजी मार युवा भाई बहन एक केर छ मने की भाईयो आपण फक्त आता बॅनर लगाडे ना आणि ये गळतीर हिस्सा बळेवा तो छच ये सोबत आपण हाते माई पेन लेन ताणी आणि दुसरे हाते माई धोळो झेंडा लेन ताणी एक क्रांतीमय एक ज्वाला बळन ताणी अंगार लगाडना केरच आत्रात केरच म्हणा आणि आपण प्रत्येक बंजारा 1.25 लाखेर जोर लेन ताणी आरक्षण लिया गरज पडी तो मुंबई दिल्ली जाम करिया आणि आपलो हक्क हे सरकारे कडती लिया म्हणजे लिया आज 70 साले ते आपण ही सरकार सतारोच प्रत्येक कमिशन में आपण ही केमेण्याचं की एसटी आरक्षण दो पण ही सरकार आपल्याला कधीतरी खोटं पाठवून आपल्याला दिलो कोणती आरक्षण तो वर सारो आपण आरक्षण परजोर मागणी करा आणि ही समाजात प्रबोधन रेवो मोठे मोठे मान्यवर आता बोलायचं माझं केने एकच वेळा कुचो क्रांतिकारी जय सेवालाल क्रांतिकारी जय सेवालाल जय सेवालाल साहेब येते आणि जे जे डिपार्टमेंट जे मेरेच विनंती करेन की गाडी मध्ये आडावं आजूबाजू लोक जवळपास 20 ते 25,000 लोक आपण प्रत्येक नाकाना आडा मेरेच गाडी ना आहे तो आते काही लोक खेडागामी वाले नांदेडेर गलीन नकाजा मालमचे आपल्याला विनंती आहे की आपण हे लोकून फोन करन कधी गाडी आडारे प्रमाणे फोन घोळवारोच आपण वो डिपार्टमेंट पीआई पोलीस निरीक्षकीय उंदून संपर्क साधन गाडी थोडे प्रयत्न करून वाहनावर नम्र विनंती सर આપણે હાજર મોરચાના जागो रे बंजारा घोरावर नगारा कवी यशवंत पवारांचं गीत आपण समोर सादर करे प्रयत्न करू छु जागो रे बंजारा घोरावर रे नगारा अन जागे तो तुम्हारो लोई रे अरे कुळीना जगाया खेचतानी राज लाया मोरिया के सुला नहीं रे अरे अब तरी जागो अरे अब तरी जागो एकिती वागो गोरमाटी तम सोता नायक कोचो तो नायके नहीं वागो उठो रे भूषणेती लडो रे ठसनेती ओ क्रांतिकारी सेवालाल ओ वसंतराव नायके नहीं रे अरे कुळीना घडाया खेचतानी राज लाया मोरिया के सोला नहीं रे उगवा चरायो रे मारे गोरमाटीना जगायो रे ओ सरसी खोळा रे माई भाया नंगारा घोरायो रे याव शेवटीवर कडवचं ध्यान देन सांभळो गोरमाटी हो अरे क्रांतिरी वेळा अरे क्रांतिरी वेळा चालतानी आई अरे सगळे तो गोरमाटीतम अंगार डिले रे माई अरे
अरे सळगे तो बंजारा तम अंगार डिले रे माई एसटी प्रवर्गेरो रक्षण कोण लावा रे खेचन आपलो हक अधिकार सरे गोरभाई मत झुका केरी आंग संधी आई रे चालन छोरी छोरारो भविष्य रो प्रश्न छई आब तरी जागो गोरमाटी वेळ पुन्हा मळे वाळ छेनी आब तरी जागो रे गोरमाटी संधी पुन्हा मळे वाळ छेनी जागो रे बळजारा घोराओ रे नगारा अन जागे दो तमारो लोई रे अरे कुळीना घडाया खेचतानी राज लाया मोरिया के सुला नहीं रे मोरिया ओ के सुला रे नहीं रे जय बोर जय मरियामा जय सेवालाल या ठिकाणी आपल्या सन्माननीय डॉक्टर गोपालजी चव्हाण सर रेनबो हॉस्पिटल बोलून बोलेन खूप जास्त पण आज आपण फक्त एकच वाद बोलायचा कुणास वाद एसटी आरक्षण एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे जीवनेर पूर्ण फोन बंदच सोळदन येते अवघे काय एम बोलो हॅलो जीवनेर विनंती करू छो विचार मांडो जल्दी बोला जय सेवालाल मग जय सेवालाल कुठू जय जय सेवालाल करू या सोबत असे जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल आपण शेर आवडीर सेलिब्रिटी रोहिणीता इंदूर आगमन वेगोच येत आणि आम्हाला लगेच वो चालत दिल्लीने जावा भिया केतानी गाणं सुरू करेवाचं तो एक बार टाळी वाजवताना स्वागत करो संजू भाऊ दिवातेकर जय सेवालाल मैं संजीव कुमार राठौड़ फिल्म प्रोड्यूसर एंड डायरेक्टर छू अब मार अपकमिंग मूवी आ रही द महाराष्ट्र फाइल्स मैं तमार सारो आए छू आरक्षण सारो से अपने गोर भाई चारी वडी होती आरक्षण करायचं एसटी मोर्चारी करायचं तो और सारो मैं आजी अपने जे फेमस सिंगरचं आणि तेलंगणात यायचा जे चाल बळा बिया लदेळी ले जा मारे आज कानेम केरी हवा राज गोर बाहेर लामारे ही गाना जेच ते गाणार जे तेलंगणारी जे फिल्म इंडस्ट्री जे सिंगरचं फेमस सिंगर रोहिणी बाई तुझको अब गाना बोलेवाळचं आणि तमसे और सोबत प्रतिसाद तो आणि आपण आरक्षण मोर्चानं सक्सेसफुल तो आज दिकारो यात्रा आज तो पूर्व नांदेड जाम दिकारो म्हण जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल हॅलो हे साईडला म्युझिक द्या यांच्यासोबत हे गायकाला देतो रोहिणीताई આપણે ગીતેથી સમાજેને જે પ્રેરણા છે ઉઈ મળ જાય અને આરક્ષણની મળ જાય हेलो हेलो जय सेवालाल जय सेवालाल उज्जी गट्टिगा केळो जय सेवालाल जय सेवालाल सेने राम राम मार नाम रोहिणी सोरण सर तम कर्रे जो फाइट न अत्र मणिके आतानी तम कर्रे जो
స్ట్రగుల్ అయిన రియల్ గా సక్సెస్ వేడుక కోల్దరిచు మనస్ఫూర్తిగా మా తెలంగాణ సమితి ఐచు चाल दिल्ली जमा हसाबा मागला मारे आज काने माकेरी हवा राजा गोर भैरवला मारे आज काने माकेरी हवा राजा गोर भैरवला मारे म्यूजिक प्लीज एकच सेकंड म्युझिक लगाऱ्याचं सुंदर गाण्याचं આપણે નાંદેડ સોશિયલ મીડિયા જે પબ્લિક પ્રસિદ્ધિ મોટો મોરચા રેસ તાई वेळे वेळ काढण आता याचं उंदूर संजूभाऊ राठोडेर जत्रा कौतुक करिय उंदूर कमीचं डॉक्टर बी डी चव्हाण साहेब रे के सोमतर बापू रोमतर बना पाणी रोडू बागो तांडो रोमतर बापू रोमतर बना पाणी रोडू बागो तांडो चालड जरा बाटू बडा जरा मत ठालो नशिबे न भांडो चालड जरा बाटू बडा जरा मत ठालो नशिबे न भांडो चाल दिल्ली जमा हसाब मागला मारे आज काने मकेरी हवा राजा गोर भैरवला मारे आज काने मकेरी हवा राजा गोर भैरवला मारे की बंजारा तू आला उगाला तूने माकुरू सकी आडी रो गिरा मोठी वाला खाली खाली वाला थोडा खाडा गाडी पाडी रो बेला बलाई एके दिलडा मारे आज काने मकेरी हवा राजा गोर भैरवला मारे आज काने मकेरी हवा राजा गोर भैरवला मारे आटा पाडे वाळे वाटा भूल गो वाडी गमागी चले की धाटी रे आटा पाडे वाळे वाटा भूल गो वाडी गमागी चले की धाटी रे राणो माला पर वागा हुबोती रे आते हेते तेरे गोर माटी रे राणो माला पर वागा हुबोती रे आते हेते तेरे गोर माटी रे बीबे बाली रो इनी हाथ लगना मरे आज काने मकेरी हवा राजा गोर भैरवला मारे आज काने मकेरी हवा राजा गोर भैरवला मारे थैंक यू सो मच धन्यवाद जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल थैंक यू धन्यवाद
मॅडम सेन विनंती करू छो आपण कृपया बेस जाणो मॅडम नांदेड ताणीच आवाज छ આપણે मुंबई आणि दिल्ली ताणी आवाज जाहीर छ सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की एरबात धर्मगुरु आणि महाराजेर काही वेळे मागमा नेरोच ओरांग एक विनंती एक छोटीशी करोच संयोजकेर विनंती ती कृपया ये जे मुणाक जे बाई मनक्याचो खूप सुंदर जकारीचो आणि वेशभूषांचो येरो अभिमान छ पण आपण से उठी जोने माहिती ओडी भोग लगाडेन आणि अरदास करेन महाराज हेटायवाळ छ तम्मो तो बेसन रिय तो अडचणी आव जाय मग विनंती करू आत्रा मोठो भव्य दिव्य आणि संयोजन समितीर नियोजन आणि तमार मदतशिवाय ही कार्यक्रम आणि एसटी आरक्षण मळेवाळो छेनी आणि वरो से श्रेय तमने जायवाळो छो जे सारू विनंती करू छु म का आपण महाराज डॉक्टर बी.डी. चव्हाण साहेबांनी विनंती करू छु कृपया साहेब से मान्यवर जे बाहेर जिल्हा ते आपण मंगायचा आयचं ओ सेने विनंती करू छु कृपया आपण 2 मिनिटेर में आपण कार्यक्रमेर सुद्धा पूजा आणि अर्चनार आपण सुरुवात करे वाळछा आज मेल महाराजांना आज विनंती करू छु कृपया प्रेमसिंग महाराज आपण विनंती करू छु आपण से टीम संदेश भाऊ जो से कार्यकर्ता आहे वो सेन विनंती करू छु कृपया आपण सेन सहकार्य करो आणि आपण लगेच अब महाराज सेन विनंती करू छु कृपया संदेश भाऊडे गाडीर में अटक घ्यायचं वो बी आवजारेचं बाकी से जवळपास आवघ्याचं आणि काही मान्यवर आहे वाळ समजून विनंती करू छु आवघेच तो चलो काही अडचण ओके मग महाराजांनी विनंती करू छु आणि आदरणीय डॉक्टर बी.डी. चव्हाण सर आणि संयोजक समितीर प्रमुख डॉक्टर तुषार राठोड साहेबांनी विनंती करू छु आपण शिष्टमंडळ लेताणी हवन पूजा करणू महाराज लेताणी बाकीर से दरा बाजून डगर जावणो सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की हम सब एक है केर हम सब जोरती आवाज हम सब लिंगे लिंगे कुछ एसटी आरक्षण लेंगे 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 धन्यवाद ए माईक वाल्यांना विनंती करतो तिथं अरदास म्हणण्यासाठी माईक द्या तिथं हा महाराजांनी विनंती मीडियावाल्यांना इलेक्ट्रिक मीडिया आणि सर्व मीडियांना विनंती करतो कृपया आपण सन्माननीय बाहेर ते आए हुए से मान्यवरांना विनंती करू चुका आपण होतं भोग लगाड रेचं होतं आपण जायरचं कृपया जागा पुरीवरी कोणी मन मालम छ तम एक म्हणजे 1 लाखेर छो वर्षारूच आपण नारा छु कृपया महाराजेनं विनंती करू छु कृपया वो हवनेर पूजा करनो डीवायएसपी धरमसिंग चव्हाण ओंदूने विनंती करू छु आणि ओंदूर टीम जीवन राठोड आडे स्वारी माईक तिथं माईक द्या ना भैया माईक दिलेला आहे तिथं माईक हां हॅलो चला सुरुवात करा अब काय घाई मत करो आपण चोको पूजेर कार्यक्रम अंगड्या छ वर नंतर जुगण भोग लगाय मायचं वर नंतर नंगारा घोरे मावाचं वर नंतर बापू अरदास करे वाळो छ से हुबोवे जाओ कोई हेटा बेशेर छे नहीं चप्पल काढ़ो पगे मायर से हेटा बेजा ऊपर हुबे रे जाओ चप्पल काढ़ो पगे चप्पल मायर बाजून काढो बाई मन काही उभर जाओ सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की परमपूज्य आदरणीय गुरु दीक्षा गुरु बाबूसिंग महाराज इंदूर हस्ते हावनेर पूजाहरीचं भोग लगाडरोचं आणि आपण से जागे फुबे प्रेमसिंग महाराज हॅलो अब बंजारा समाजेर पारंपरिक पूजा म्हणजे पृथ्वीर पूजा करायचा जल पूजा करायचा होम हवन करायचा
अब होम हवानेरो कार्यक्रम चाल रो छ बापू प्रेमसिंह जी महाराज इंदूर हाथे थी तमारो हमारो सम्माननीय आमदार डॉक्टर तुषार राठौड़ साहेब, राजू सिंह जी नायक, हरिभाऊ जी राठौड़, आंध्र प्रदेश से नेतागण राजू भाऊ राठौड़, सन्मान्य आमदार आणि महाराष्ट्र में तमाम बंजारा समाजर वडीती आपणो गोर समाजरो आये ठिकाणे आपण जो कोण भोग लगारायचा भोग आमदार हा घ्या घ्या एवढे हे आपण एकच सभापती का सॉरी रोहिदास प्रकाशचा काय प्रकाश हरिभाऊ राठोड एक राजू नाईक आपण बंजारा सेवा संघेर सर साहेब एवढी बापू आता इथे आत ये भाटाचा आपण बरोबर से नारळ फोडून आणि बाकी नारळ चुकण से समन्वय गट व भोगेमाये आपण नारळ अर्पण करणं चला तुम्ही हाँ नाक दो माही फेंक दो सर माही फेंक दो हाँ चल हाथ पकड़ो थाम हाँ 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 सर थांबो आबा बापूर हाते ते पारंपरिक बंजारा रीति रिवाज लगाओ बापू रोग बगाओ आओ भोग लगावा से उभरे हो सेवालाल महाराज की रामराव बापू की जय सेवालाल जय जय सेवालाल जय सेवालाल रामराव बापू की प्रेम सिंह जी बापू की जगत गुरु रामराव बापू की वसंतराव जी नाईक की जय सेवालाल बापू राहते ती भोग बापूने एक ठोळी मारत साहेबांका बापूने एक ठोळी डॉक्टर टी.सी. राठोड साहेब ऑल इंडिया बंजारा सेवा संघेर अध्यक्ष आणो तिलावत जी आणो हैदराबाद MP सकाराम सीतारामजी नाईक साहेब समोर आणो कारण ही शेवटे रोज आपण भोगेरो कार्यक्रम छ बापूर हाते ती भोग लागरो छ आणि सन्मान्य से नेतागण उंदूर हाथे ती घेरो भोग लगाणो बापूर हाथे ती आसमा विनंती करू लो जयरामजी नाईक आपल्या आंध्र प्रदेश इथे यायचं सीतारामजी नाईक यायचं चलो आओगे आओगे फोटो में सर थोड़ा सा तिलावत जी आप सामने आ जाइए थोड़ा हाँ लो लगाओ बापू भोग सेवालाल महाराज की अब यार नंतर पारंपरिक जे नंगारा आपल्याला घोरायचं से नेता जे बार महाराष्ट्रामध्ये आंध्र प्रदेश यायचं वो नंगारा आजूबाजू उभरणं स्थानिक एकही कार्यकर्ता आजूबाजू न उभरणं आता नंगारा जय भगवान 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 सद्गुरु 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 गुरुर ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मेश्वर श्री गुरे नमः भगवती वासुदेवाय नमः जगश्काय नमः पृथ्वी नासाय नमः उमा नमो शिवाय नमः आकाशकालिंगम पाताळी हटकेश्वरम मृतलोक महाकालम सर्वलिंगम नमस्कारम मंगल की सेवा सुन मेरी देवी हाथ जोड़ते द्वार खड़े 2 जा नारियल 5 सुपारी लेतरा भेंट करे सुन जगदम्बे कर्ण मनम्बे संतन का भंडार भरे संतन प्रति प्री पालाती जय काली जय कल्याण करे जय जय जननी माता भवानी अटल भवन में राज करे सिंहासन पर चढ़ी भवानी सिर सोने का छत्र फिरे भगवान सद्गुरु शिवादास स्वामी दीनदयाल परमेश्वर बाल ब्रह्मचारी
અખંડ નરવેદી તોળા રામેશ્વરી ભરસો ભરી આજ્ઞાકારી નિર્ગુણ નિરંકારી ચડે ઘોડે સવારી પ્રભુ આછી બુદ્ધિ તો ખરાબ બુદ્ધિ ભૂલાતા ક્ષણ ધ્યાન કર કૈલાસમ જય જયકાર કર ચિત્તે કામ ફતેહ કર શેરે માં સવા શેરદ આયો વિઘ્ન દૂર કર સત્યન તાર પ્રભુ આ સત્યન માર નિર્ધને ધન દાને નાખી દે વાંધવાન પુત્ર દે ભક્તિ ભંડાર ભર ઊંડે તાલા સમે કર રાતે 4 પ્રયાર ધનેર 4 પ્રયાર તાર કાર જો સંભ્રાવત હદેજો બાલ બચ્ચા સુખ શાંતિકાર ડોડી હરિકાર સંપૂર્ણ જનજત્રાણ આજો ન્યાય કારભારી સરપંચ સરપંચ ગોર ગરીબી સુખી કર પ્રભુ પડી રોટી ખડી કર પ્રભુ મોટી આંધ સત્સંગ જોડ કુસંગ તોડ ભલેર ભેડ કે ભૂનેન ટાળ ભક્તિ દ શક્તિ દ વિક્તિ દ મુક્તિ દ વિદ્યા દ આને ધને કોટડી ખોલ વેદાંતમાં પુરુષોમાં વંગી કે સાધંગી સંપૂર્ણ બંજારા સમાજે દેવ દેવતા સ્વર્ગવાસી રામરાવ મહારાજ આપે નામે ફળ ફૂલેર ભોગ ભંડારો એ ગોરમાટી જો તાર કાર્ય કરે કાર્ય તું સિદ્ધ કર પ્રભુ એ કાર્ય તું યશ દીશ એ કાર્ય તું જીતાઈ કે ભગવાન નામે પ્રાર્થના કરતાણી આ તો સહી નાય કારભારી સરપંચ નાનક્યા મોટે લોકો લાગે અરદાસ કરતા તું વિનંતી કરું પ્રભુ લાગે ભોગ કટોરોગ જગદંબા દેવી સેવાલાલ મહારાજ તપસ્વી રામરાવ મહારાજ सन्माननीय तिलावतजी राजूसिंगजी नाईक हरिभाऊजी राठोड आमदार तुषारजी राठोड टी सी राठोड साहेब संदेश भाऊ चौहान आंध्र प्रदेश हमारे से सेना विनंती है कि आप नंगारा परिसर जरा लारा वेताणी बापूर लारती रहणं से कुठे लारा म्हणजे आपण से हमारे स्वयंसेवक समिति एडवोकेट नायक सभापति हमारो आपण सेवेन बंजारा समाजेर एसटी आरक्षण सारू जे नंगारा घोरारेचा सेवालाल महाराज के गोता भाटार सुद्धा आपण जर नंगारा वाजे तर नंगारा घोराया वो नंगारा कोण से नेता रोडे ते बापू प्रेम सिंह जी महाराज इंद्र रोडे ते घोराणो आसमा विनंती करू छो चल सन्मान्य नेतागणसे આપણે આસને વિરાજમાન રહેણો અને केवळ जत्रा ही मान्यवर भारतीय आयाचं एक शिस्त देखावणं अगेर सर तमने ना आरक्षण पूर्ती समिती मारोजा करायचा नम्र विनंती करायचा डी खाली करू तम से अपने सगा से गणगोत्सा मुंडा के डी खाली करो भियाओ मारचे सन्माननीय आमदार आणि भारतीय आय उंदूर सरूचा टी करो आणि आता समय सेवकन ब्लॅक कमांडो सुरेश जाधव आणि संदेश भाऊ जे काही ब्लॅक कृपया से हेट बेचा विनंती छ हो मोठे छोतम नानक्या कोई छै हेट बेचा बेसे दो तम बैसो ने सर जागा छे कोई बोलो मत ऊपर बुलाए कोणी एवढी भाऊन बसा रे ओ खुर्ची बसा हां सर ए भैया एक खुर्ची में डाला संजय सिंह भाऊन बसा ए नितेश भाऊन बसा भाषण चालू आहे से अब जे कामे सर्व आपण आयचा अब सेन सेवालाल महाराजर सोगन छ की आपण बिलकुल आवाज करेल छे ने आपण आरक्षण मागे सर्व आयचा गर्दो करे सर्व आहे कोणती शेरे प्रथम आपण
घोषणा करेवाळचा माँ क्यों एक बंजारा लाख नहीं, एक बंजारा नेक बंजारा, एक बंजारा नेक बंजारा. जोरती बोलो जोरती. नेक म्हणजे इमानदार बंजारा. एक बंजारा, एक बंजारा. जगद्गुरु सेवालाल महाराज की. तमाम नांदेड जिल्हा, मराठवाडा, विदर्भ आणि रेस्ट ऑफ स्टेट जसे आंध्र प्रदेश, कर्नाटका दरम्यान कदाचित आहे वाटरोवीय आपली गाडी आता ती 4 किलोमीटर दूर, 4 किलोमीटर दूर उजी गाडी पडीवेरीच एरपेक्षा 10 पट्टीना लोक उजी रस्ता पच 4 किलोमीटर गाडी रुपरेती 4 किलोमीटर ती लोक पगेती आरेच आतराज कोने ते बिल्डिंग में आपण देखो इमारो गोर भाई आरक्षण मांजे सरो हुबोचा. सन्माननीय प्रेम सिंह जी बापू इंद्रे नेतृत्व हेठ अब मैं एकलो शेरे हमार नेतागण नाम लुचून ये नंतर जे काही नेतागण आय वो केरे नाम न लेता सन्मान्य व्यासपीठ केणू आज मैं विनंती करू छू. तमारो हमारो भाग्य तथा मुखेडेरो आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब आंध्र प्रदेशातील ये 70 वर्ष में 70 वय नंतर भी सदा जवान रेवाड़ो तमारा हमारो चळवळीरो नेता आदरणीय अमर सिंह जी तिलावत साहेब. अरे जे आरक्षण मुद्दार ऊपर ये देशेरी रतेन जना ब्रेक दिने वो तुम्हारो हमारो सन्मान्य माजी खासदार हरिभाऊजी राठोड साहेब. आंध्र प्रदेशातील आता आहे जुगण खासदार आदरणीय अजमेरा साहेब नाईक, विद्यमान आमदार आदरणीय राजू भाऊ राठोड, रामलोजी नाईक, अनिलजी जाधव आणि डॉक्टर આપણો સન્માન ઈ છે કે દેશેરો ઓલ ઇન્ડિયા બંજારા સેવા સંઘેરો અધ્યક્ષ ડોક્ટર ટીસી રાઠોડ સાહેબ સુધા આત છે. તમારો હમારો હૃદય સમ્રાટ યુવકેરો આદરસ્થાન ચળવળીરો કેન્દ્ર બિંદુ जनकाचा उ मारो भाई मारो संदेशजी चव्हाण साहेब आता उपस्थित और मी सन्मान करू छो. हमार माजी आमदार प्रदीपजी नाईक साहेब इंदुरो कुटुंब आता बेबीताई आता उपस्थित और मी सन्मान करू छू. दिल्ली ती संजू भाऊ राठोड येता आयचं रोहिणी बाळलोत आडे जेरा गाना तमार परे काने काने मायच या आता हुबी वेरेचा यार गाना सुद्धा तमे न रालीम सांभळेरचा. किशन सिंहजी राठोड, सुरेंद्रजी राठोड, मोतीरामजी श्रावणजी राठोड, बाळू राठोड आणि मनमन केन स्वाभिमान वाटच. नांदेड कृती समिती सेमार नेतागण ॲडव्होकेट रामरावजी नाईक, रोहिदासजी जाधव, चळवळीरो केंद्र बिंदु महाराष्ट्र हमारो चळवळीरो कार्यकर्ता प्रकाश राठोड आणि सेज पदाधिकारी नम आता उंदरो मान सन्मान येर चालू करो चुकी वो लारे 15 दिन येते आता सुते कोणती. सन्माननीय तांडे माहिती आहे से बंजारा समाज आपण सेन सप्रेम जय सेवालाल. आरक्षण रे मुद्दे सारू आपण आता आयचा काही वाता आपण मुंडांग मांडणं अत्यंत गरजेचं. तारखे वाईत घटना वाईत बरेच लोक मांडेवाचं ओम माई काही जावाळो छे नाही. ये देश माय बंजारा समाज एक असो समाज छ ई समाज सेरो पोशिंदा छ लदणेर माध्यमाते गोर समाज सेरो पेट भररो छ. सेना अन्न धान्य पुराय वाळो समाज ये देश में दळभद्री इंग्रजरो सरकार आयो
आणि बंजारा समाजना सळो की पळो कर नाखो आणि वाडी वाडी तांडा तांडा जंगल जंगल धाटेरो पाप ये देश में आए जुगो इंग्रजरो सरकार की दो येरी नंतर बंजारा समाज थांबो कोने जंगले माय जरी भी कराड़ी हत्या जे काही और हत्याम छ वो आळा ताणे ये देश में 3,64,000 आत्रा इंग्रजेना जमिनीम गाडेरो कम केवळ आणि केवळ मारो गोर बंजारा किदोच हाँ हम केरेचा हाँ केरेचा हम के हम आदिवासीचा हाँ हम ये केरेचा इंग्रज हमारे कपाळे ऊपर एक ठप्पा मार दिनो हमें ना क्रिमिनल टाइप कर दन के दो हम गुनेगार जमात था कदाचित पंडित जी नेहरू वसंतराव जी नाईक साहेब ये जर हमारे कपाळे ऊपर रो ये जे काही क्रिमिनल टाइप से जर ना पूछ होवे तो हमें ना गुनेगारी जमाती थी 12 न काढो तो आय वाले 100 साले रांगड्या हा हम आदिवासी समाजाला आरक्षण लेवाते ही समाज या ठिकाणी आता भेटोच इंग्रज सरकारानंतर देशामध्ये 80 वर्षात हा मागणी करायचा ये महाराष्ट्र में एक जन्म हो तमारो हमारो हृदय सम्राट गोरुरो पोरिया तारा तमें ना हमें ना नायकी दरा वालो गौली पुत्र पुष्प पुत्र वसंतरावजी नाईक साहेब इंदिरो जन्मवेर नंतर दी वेळेस केंद्र सरकारेना नाईक साहेब ठराव देमेलो नाईक साहेब ठराव देमेले नंतर ये नाईक साहेब आदिवासी आरक्षण लच करताने नाईक साहेब ना वो खुर्ची परती हेटाणू लागो 6 मीनार माई माई नाईक साहेब ना स्वर्गवासी वेणू लागो वो ते हमार मुंडे मार कोळ ये दळभद्री जे काही लारे 80 वर्ष ती सरकार वेती वो हमारो कोळ खुशर पाप पुन्हा एक वेळ आता वेगो देशेर माय पुन्हा क्रांती होई पौरा दे माय एक असो साधू जन्म हो जे सेवालाल महाराज रे पगे पग चाले वाळो रामराव बापू महाराज रो जन्म वेगो 17 वेळ रामराव बापू महाराज आणि प्रेमसिंहजी महाराज ये मुंबई में दिल्ली में आंदोलन की दे उपोषण बेटे उपोषण एक आमदार खासदार आहे कोणी बापू श्राप देना को जो तार खुर्ची जछ 10 दिनेर माय तार खुर्ची हेटवे जाय 20 दिने माय महाराष्ट्र में खुर्ची खाली वेगे वो ताकत है बंजारा समाज गुरु माय सद्गुरु माय छ कारण आता सद्गुरु बेटेच ये काय मजाक आणि जोक आणि टाइम पास आणि एंटरटेनमेंट छे नाही आरक्षणेरो मुद्दो और नंतर हमारे नसीबे में हमें मालूम छे कि हम का हमें मडरो कोणी या ठिकाणी मीडिया मोठ्या प्रमाणात आहे काही वस्तू आपल्या काही गोष्टी आपल्या समोर मांडणं अत्यंत गरजेचं वाटतंय या देशाने या मागासवर्गीय आयोगाने देशाच्या पंतप्रधानांनी संसदेने एक ठराव मांडला ठरावामध्ये असं नमूद केलंय जो समाज समूहापासून दूर राहतो ज्या समाजाची बोली भाषा एक आहे ज्या समाजाचा पेरावा एक आहे ज्या समाजाचं खाणं पिणं एक आहे ज्या समाजाची पूजा वेगळी आहे आणि ज्या समाजाला लिपी नाही या जगाच्या पाठीवरचा केवळ आणि केवळ बंजारा समाज आहे म्हणून आम्हाला आरक्षण भेटलं आमचा हक्क आहे हैदराबाद गॅजेटियर जो मुद्दा समोर येतोय हा मुद्दा जरी आता आला असेल इंग्रजाच्या काळामध्ये आम्ही ट्राईब होतो काँग्रेसवाल्यांनी जवळपास 10 वर्ष या समाजाला सीपी अँड बेरार कायदा असेल केंद्र सरकार असेल आम्ही 10 वर्ष एसटी ट्राईबचे पैसे उचलून आमच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत माझा प्रश्न सरकारला आहे अरे जर आम्ही 80-90 वर्षापूर्वी जर आम्ही ट्राईबचे पैसे उचलले असेल जर या देशाचं या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असं म्हणत असेल या ठिकाणी 2-2 ठराव जात असेल या ठिकाणचा रोहिणी आयोग असेल या ठिकाणचा जेवढे मंडल आयोग असेल एवढंच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी
दिलेली आहे. तमाम बंजारा समाजाला माझी विनंती आहे, आम्ही कोणाचं भीक मागत नाही, कोणाच्या ताटामध्ये माती टाकत नाही, कोणाचं आरक्षण आम्ही घेत नाही. आमचं म्हणणं एक आहे, या देशामध्ये जेवढा जेवढा बंजारा समाज आहे, कोणत्याही देशामध्ये आमचा समाज असेल, आमचा आरक्षणाचा मुद्दा एक आहे. आमचे तुम्ही या ठिकाणी जनगणना करा, आम्ही किती आहोत ते सांगा. एसटी प्रवर्गाचं आरक्षण आम्हाला 1 पैशाचं नको, एसटी हे करा. ज्याप्रमाणे विमुक्त भटक्याचं तुम्ही हे अबकड करून टाकलंय, आमच्या तुकडे तुकडे तुम्ही करून टाकले, तसंच या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आहे किंवा एसटी प्रवर्गाचं हे आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं 60% ठेवा. या महाराष्ट्रामध्ये आम्ही 5% आहोत, 5% स्वतंत्र बी कॅटेगरीमध्ये आम्हाला आरक्षण द्यावं अशी आम्ही सरकारला विनंती करतो. काय पाप केलंय आम्ही, काय पाप केलंय? कोणाला वाटते आम्ही काय फार जबरदस्तीने मागतो? या देशातला एकमेव मोर्चा असा आहे, या देशातला एकमेव असा समाज आहे, 60 आमदारांनी या महाराष्ट्रातल्या आपल्या जातीच्या सोडून, आपल्या जातीच्या 4 आमदार सोडून 60 दुसऱ्या समाजाच्या आमदाराने आमच्या या समाजाला पाठिंबा दिलं. मराठा समाजाने आम्हाला पाठिंबा दिले, ओबीसी समाजाने आम्हाला पाठिंबा दिले. एवढंच नाही, संसदेमध्ये बोलणारे खासदार, विद्यमान खासदार, या महाराष्ट्रातले 7 खासदारांनी आम्हाला पाठिंबा दिला. म्हणजे आमची मागणी ही रास्त मागणी आहे. मला तुम्हाला सांगायचंय आपण कशासाठी बसलो, आपण का बसलो? मित्र हो, पेना समाज लदणे जाते ते, जातू जातू वाटेप जंगले मग आपण टेळ्यारच देते ते, टेळ्यार ऊपर धोळो झेंडा गाड़ते ते, एखादी झाड़े ऊपर निशानी कर नाखते ते, वना आपण काही काचा, वो निशानी, वो झेंडा, वो टेळ्यान आपण काही काचा. मित्र हो, आपण वो टेळ्या निशानी आपण भूल गे, 80 साल आपण सो गे. आपण वो टेळ्यानं, वो झेंडानं, वो निशानीनं आपण मलाळ काचा, मलाळ. हम तम येता बेटे जुगुळ से गोर गरीब तांडे माहिती आहे जुगुळ समाज, हमार मलाण देख रेचा, हमार निशाने देख रेचा, हम काही चाहतो. साहेब आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो, जे होईल ते होईल. या देशामध्ये 80 वर्षाच्या सरकारने आमचं पाप घेतलंय, ज्याने आमच्या आरक्षणाचा मुद्दा कचऱ्याच्या पेटीत टाकलाय. या देशामध्ये विद्यमान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आम्ही आता त्यांना निवेदन देतो, त्यांना आम्ही आज दोष देत नाही. माझे पंतप्रधान महोदयाला या व्यासपीठावरून जाहीर आव्हान आहे, आपण समजदार आहात. अरे या देशामध्ये सकाळी उठलं, घराच्या बाहेर पडलं तर राम राम करणारा या देशामध्ये एकमेव असा समाज आहे, त्याचं नाव बंजारा आहे. तुमचं राज्य देशामध्ये आहे. आम्हाला तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आमच्या आरक्षणाचा मुद्दा आपण लावून धरावा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय, देशाच्या पंतप्रधानाने आमच्या त्या ठिकाणच्या पोहरादेवीमध्ये पंतप्रधानांनी त्या लिस्टमध्ये जाहीर केलंय. म्हणून जोपर्यंत तुमचं आमचं हक्क, तुमचं आमच्या लेकराचं भलं, आज विदारक परिस्थिती तांड्यामध्ये जे कोयते आमच्या हातात आले, कदाचित ते कोयते या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी तुम्हाला आम्हाला उचलावं लागेल, ही ताकद या समाजाने ठेवावी अशी विनंती करतो. या कोयत्याच्या जोरावर, या समाजाच्या जोरावर इथं बसलेल्या एकालाही पैसे कोणी दिले नाही, एकालाही गाडी घोडे दिले नाहीत. किमान किनवट माहूरच्या ठिकाणावरून 200 किलोमीटरवरून साहेब आणखी खूप लोक बाहेर पडून आहेत, खूप अडकलेले आहेत. मला खात्री आणि विश्वास आहे, मला बरंच बोलायचं होतं त्या ठिकाणी बोलत नाही, बरेच नेत्यांना बोलायचं आहे. या ठिकाणी देशाचे पंतप्रधान येणाऱ्या 23 नोव्हेंबर रोजी नांदेडला येणार आहेत. मला तमाम समाजाला आता या ठिकाणी नांदेडच्या वतीनं विनंती करायची आहे, आपण 5 लाख इतका सहीचं पत्र या देशाच्या पंतप्रधानाला आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यांच्या सभेला न जाता 5 लाख इतक्या सहीचं पत्र आपल्याला द्यायचं आहे. यानंतर आपण आरक्षणाचा मुद्दा सोडणार नाही.
मराठवाड्याचं या ठिकाणी मेळावा होणार आहे. संभाजीनगरला 14 तारखेला लागलाय. येणाऱ्या विधानसभेच्या नागपूरच्या महाअधिवेशनावर आजच मी आपल्या समोर सगळ्यांच्या वतीनं, समाजाच्या वतीनं किमान 1 करोड इतका महाराष्ट्राच्या नागपूरच्या महाअधिवेशनावर आपल्याला मोर्चा न्यायचा आहे. त्याची सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे. एवढंच बोलतो. आपण खूप उन्हामध्ये आहात, त्याबद्दल तुमचे मी ऋण व्यक्त करतो. पाऊस उघडलाय, ऊन सहन करा. आपल्याला आदत आणि सवय आहे, म्हणून सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. आयुष्यामध्ये ज्या वेळेस ही कृती समिती आपल्याला या ठिकाणी बोलवेल, आपण यावं अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल, जय भीम, जय मल्हार, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, धन्यवाद. सेवालाल महाराज की. एसटी आरक्षण आमच्या हक्काचं, एसटी आरक्षण आमच्या हक्काचं. तावडो लागरोच काही, पाणी लागरेच काही. नंतर लगेच सन्माननीय युवा नेतृत्व एक समाजेर दुरा सन्माननीय रोहिदास जाधव भाऊन विनंती करू चुका आपण विचार 3 मिनिटे प्रकट करणं. 3 मिनिटे लागे तुम्ही. आजेर बंजारा समाजेर महाएलगार मोर्चान उपस्थित तमार हमार शेर दीक्षा गुरु परम पूज्य प्रेमसिंग जी महाराज सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी आहे. जो कोण नांदेड जिल्हा, मराठवाडा, राज्यभर आणि परराज्यात आहे जो कोणचे आपण पदाधिकारी शे मार याडी बहने, शे भाईबंद, युवक युवती, डाय साणे, शे नायक कारभारी, आपण शे मोठ्या संख्येत या ठिकाणी पाहायचो. आज खूप लोक या ठिकाणी बोलेवाळचं विषय सेरो आपण एकच आणि हम जे नांदेड जिल्हा कृती समिती या ठिकाणी ती आपण हाक दिले ओ हाके मग आपण ओके. आणि आज आपण मनक्या नावडरो कोणती आजी 50% लोक आपण भारतीय आरेचं, पोलिसेवाळ्यावर फोनचं, कार्यकर्त्यावर फोनचं, चारी वडी नांदेड जाम वेगोचं हे मोर्चार दखल ये राज्य मुख्यमंत्री लेणू लागे. आपण रितसर मागणीचं, सनदशीर मागणीचं आणि आपण ही मॉब दगाळेर बाद आपण आता ती ही उत्साह आता न थमाडता आपण जिल्हाधिकारी कार्यालय प्ले जायचं वर सारू मोर्चा मायजोगड मारसे याडी बहन भाई बंद से विनंतीचं का आपण आता कोई न थांबता से आपण मोर्चा से मान्यवर बोलेर बाद आपण सेन जिल्हाधिकारीनं मान्य जिल्हाधिकारी नांदेड येऊन आपण निवेदन द्यायचं ओतून आपण जायचं. मग जादा बोलेवाळं कोणी खूप मोठं म्हणक्या, खूप विद्वान म्हणक्या, खूप तज्ज्ञ म्हणक्या आरक्षणा बाबतीत जे अतिशय माहितीचं असे लोक जाणकार लोक या ठिकाणी बोलेर संधी दिले और बदल आभार. जय हिंद, जय सेवालाल, जय महाराष्ट्र. एरबाद महासमितीर वही मान्यवर बंधू याडी भेने, नायक कारभारी, डावे साणे से उपस्थित तरुण मित्र. खरं म्हणजे अब आता आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई फक्त मग तमेन ये कार्यक्रम तम नुसतं व्हॉट्सअप फेसबुक पर आयचो ये आप सेरो मग आभार मानूचो आणि आताच थांबूचो. जय सेवालाल. एरबाद सन्माननीय आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांनी विनंती करू चुको आपण विचार मांडू. मार भाई तमने ना सेना मारो सप्रेम जय सेवालाल. तमाम मार गोर भाई हिरो 1871 ती सेवालाल महाराज आणि आमच्या समाजाच्या वतीने विनंती करतो. सर, हा बंजारा समाज आदिवासी एसटी कैट मध्ये असलेल्या सर्व निष्कर्ष पूर्ण करतो. या देशात एकच समाज, बोली भाषा एक, रानसाण एक आणि एका कॅटेगरी मध्ये आपण करावी अशी विनंती करतो. आणि माझे 1 मिनिटाचा शब्द या ठिकाणी संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक हक्क तमाय सेना नवन. जय सेवालाल. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब. सेवालाल महाराज की. महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी महिनाभरापासून
संबंध राज्यातला बंजारा समाज अतिशय तीव्र झालेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज नांदेड येथे हा महाएल्गार मोर्चा या ठिकाणी समाज बांधवांनी आयोजित केलेला आहे। या विराट मोर्चाला उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय प्रेमसिंह महाराज, या मोर्चाला उपस्थित महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे पुढारी, सर्व सामाजिक संघटनेचे प्रमुख, जिल्हाभरातून आलेले सर्व समाज बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माता भगिनी, उपस्थित बंजारा समाज बांधवांनो आणि भगिनींनो, मित्र हो, सर्वप्रथम मी या महाएल्गार मोर्चाच्या आयोजन समितीचे प्रमुख डॉक्टर बी.डी. चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की मागच्या महिनाभरापासून रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी या विराट महामोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलं। 1-2 महिन्यापूर्वी हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा GR महाराष्ट्र सरकारने निर्गमित केला आणि ज्या हैदराबाद गॅझेटचा आधार त्यांनी घेतला, या गॅझेटनं हे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे। जर मराठा समाजाला या गॅझेटचा आधार घेऊन जर ओबीसीतून आरक्षण मिळत असेल तर मग बंजारा बांधवांना सुद्धा एसटी मधून आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठीची मागणी आता नव्यानं पुढे आलेली आहे। आजच्या वक्त्यांना संयोजन समितीने विषय दिलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचा आमदार, सत्तेमधला तुमचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी मलाही विषय दिलेला आहे की राजकीय स्तरावरती ज्या घडामोडी होतील याचा समन्वय मला करायचा आहे आणि यासाठीचा विषय त्यांनी मला दिलेला आहे। मी माझ्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की भविष्य काळामध्ये जर आपल्याला हे आरक्षण मिळवायचं असेल तर आपल्याला यापेक्षाही तीव्र संघर्ष आपल्याला उभा करावा लागेल। मागच्या अनेक वर्षापासून मराठा समाज आपण बघितलं, अनेक लाखोंचे मोर्चे निघाले, अनेक वेळेस ते उपोषणाला बसले आणि अतिशय तीव्र संघर्षानंतर त्यांना आरक्षण प्राप्त झालं। त्यामुळं भविष्य काळामधला आपला प्रवास सुद्धा संघर्षाचा राहणार आहे आणि यासाठीची तयारी सर्व समाज बांधवांनी करावी अशी विनंती सर्व समाज बांधवाला या निमित्तानं करतो। भारतीय जनता पार्टीचा एकमेव आमदार आणि आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून हे आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे। वेळोवेळी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयासोबत बैठकांचं आयोजन करावं लागेल, आपली बाजू त्यांना समजावून सांगावी लागेल। यासाठीच्या कामामध्ये मी सातत्यानं पुढाकार घेईल आणि अत्यंत इमानदारीनं आणि बांधिलकीनं भविष्य काळामध्ये मी काम करेल असं आपल्या सर्वांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो। मित्रहो, देशामध्ये जनगणनेचं काम सुरू झालेलं आहे। 2021लाच जनगणना व्हायला पाहिजे होती, परंतु देशामध्ये पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होणार आहे आणि या जनगणनेचं काम 2027ला पूर्ण होणार आहे आणि जेव्हा 2027ला हे काम पूर्ण होईल त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशामध्ये ज्या मागासलेल्या जाती आहेत, ज्यांना स्वातंत्र्यानंतर घटनेनं आरक्षण दिलेलं नाही, अशा सर्व जातींना तिसऱ्या सूचीमध्ये, 3rd शेड्यूलमध्ये आपल्याला ते आरक्षण देऊ शकतात आणि त्यामुळं 2027 पर्यंत
हा लढा आपल्याला लढावा लागेल आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला विनंती करावी लागेल की 27ची जनगणना होईल. प्रत्येक राज्यामध्ये बंजारा किती आहेत, या देशामध्ये एकूण बंजारा किती आहेत हे समोर येईल. परंतु महाराष्ट्रातील बंजारांचं मागासले पण किती आहे हे तपासण्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी अध्यादेश काढणं गरजेचं आहे. आणि यापूर्वी जर आपण हे अध्यादेश काढू शकलो तर मला असं वाटतं की 2027च्या या सूचीमध्ये 3rd शेड्यूलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठीचा संघर्ष भविष्यकाळामध्ये आपल्याला तीव्र करायचा आहे. मी संयोजन समितीचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय सेवालाल. थँक्यू सर. यानंतर आमदार राजेश राठोड जालनेकर यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात आपले विचार मांडायचे आहे. त्यानंतर आले ना भाऊ रामलू नाईक हैदराबाद. सेवालाल महाराज की. नांदेडे आवाज घुमगो मुंबई स्टोर जायचं आहे. सेवालाल महाराज की. नांदेडेर माई आए हुए से भाइयों देखता मन दी शब्द एक शेरेर आठवणीच मग मार भाषण बादे मराठी में करे वालों छू. अकेले निकले थे अब कारवे बनते जा रहे हैं. जिधर उठा के देखो नजर बंजारे नजर आ रहे हैं, बंजारे नजर आ रहे हैं. भारत देशातील अनेक राज्यांमध्ये बंजारा समाज मोठ्या संख्येने राहत असून तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि बिहार, झारखंडमध्ये आदिवासी आणि इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हा समाज का, हा प्रश्न मी 2020 पासून विधान परिषदेमध्ये सतत प्रत्येक अधिवेशनात मांडत आहे. राज्यातील बंजारा समाज आदिवासीचे सर्व नियम लक्षणं पूर्ण करणे विनंतीचं जागेचं सोय विचार करत आज एक मराठा लाख मराठाचं आपण घरे बेसन आणि આપણે आरक्षण કોઈ દેવાળો છે નહીં. સેવા ભાઈ ઉચ્ચ કેમેરાचा गोर भाई रे वेळ છે ની સોયરી जागो की आम्ही आदिवासी होतो, आम्ही आदिवासी आहोत आणि आम्ही आदिवासी राहणार. याला कोणी रोखू शकत नाही. आमच्या पूर्वजांकडे आदिवासीचे प्रमाणपत्र आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये आदिवासीचे प्रमाणपत्र आहेत. ज्यांच्या आजोबा पंजोबाकडे आदिवासीचे प्रमाणपत्र असतील त्यांच्या नातवांना तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला अडचण काय. राज्य सरकारला आव्हान आहे की 1 महिन्याच्या आत तुम्ही बंजारा समाजाला आदिवासी जातीचे प्रमाणपत्र द्यावेत. नसता हा बंजारा समाज मुंबईला धडकल्याशिवाय राहणार नाही. इथे उपस्थित सर्व बांधवांना, भगिनींना, मातांना माझं आव्हान आहे की आपल्याला दिवाळी मुंबईला साजरी करायची आहे काय. वर्षे दाडेरी कोट दवाळी बापू तो ना मेरा. पूर्ण मुंबई में आवाज व्हायचा आहे, गोधन पूजन व्हायचं आहे. केवड्या मेवड्या बांड्या बुचा घोडेरी कटारे लांबी हारे आंदान लावा लष्कर शेष किदी शेष रांदी पूर्ण मुंबई में. राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की हा बंजारा समाज वंचित शोषित आहे. पूर्वी क्रिमिनल ट्राइब होता, जमात होता. मग ज्या समाजाला इंग्रज जमात म्हणतं, ज्या समाजाला निजाम जमात म्हणतं, मग तुम्ही विमुक्त जाती का म्हणता. मग आम्ही ट्राइब होतो, आम्ही ट्राइब आहोत आणि आम्हाला ट्राइबचे प्रमाणपत्र द्या. जास्त या ठिकाणी बोलता येणार नाही, परंतु आदिवासीच्या नेत्यांना आणि जनतेला मी सांगू इच्छितो की तुमच्या मूळ आदिवासीला हात न लावता, तुमच्या मूळ आदिवासीच्या आरक्षणामध्ये काही ताटवाटी न घेता आम्हाला आमचं सेपरेट ST बचं आरक्षण पाहिजे.
एसटी बंजारा जे आरक्षण आमचं आज आहे तेवढंच आरक्षण आम्हाला तिकडे पाहिजे. त्यामुळे आदिवासी लोकांना घाबरायचं कारण नाही. शेवटी एक आवाहन करतो की महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांनी आदिवासी संवर्गासाठी प्रयत्न केला. परमपूज्य धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांनी आदिवासीसाठी प्रयत्न केला. मग आपल्या महानायकांनी बापूजींचं स्वप्न पूर्ण करण्याची जिम्मेदारी आपली आहे की नाही? त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. शेवटची ओळ सांगतो, जीवन में असली उड़ान अभी बाकी है, जीवन में असली उड़ान अभी बाकी है, हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमान बाकी है. जय हिंद, जय सेवालाल. सर्व नेत्यांना विनंती आहे की आपण एकदम शॉर्टमध्ये 3च नेते राहिलेत, 4 लोक आहे फक्त, त्यांनी बोलायचं आहे. आमदार सन्माननीय रामलू नाईक हैदराबादकर, त्यांना विचार आहे की आपण आपले विचार 3 मिनिटात मांडावे कृपया. आपल्याला कलेक्टरला वेळ दिलेला आहे, त्या वेळेपर्यंत जाणार आहोत आपण. आपण सेना मोठे जोरेती रॅलीने जायचं, फक्त 15 मिनिटे में जायनंतर रॅली आपण डपडार ताले पर से रॅली निकलवायचं. अण्णाभाऊ साठे चौक, उडान पूल, चिखलवाडी कॉर्नर आणि जिल्हाधिकारी कार्यालय पासून धडकेचा कोई घर जाहीर छे तेव्हा सेवालाल महाराज सोगन सर. जय सेवालाल. मैं तेलंगाना ती आए तो मार नाम रामलू नायक था, वो तो MLC की दो तो 50 कारे थी, हम लोग झंडा बांधले जायचा तुम्हार सपोर्ट है वास्तु. मैं मेरे गले से मैं एक स्लोगन निकालता हूँ, वो गला लाख गला पार्लियामेंट तक जाना चाहिए. अब के बार आरक्षण पार, अब के बार, अब के बार, अब के बार. वन नेशन, वन नेशन, वन नेशन. भी बापू ने, दादी दादा ने, काकी काका ने, शेन मारो राम राम. तमार नांदेड़ जिला नाय छो, 4 बातें तमें केन जाऊं. हमार मोट लोग हम भी तमार दू डी नोटिफाइड है माँ वेते. अज बेटे जो कोण हमार अमर सिंह तिलावत जी केले, बाकी घण मोट लोग हमें नोता आरक्षण लाए. आरक्षणेर बाद आज हम तो 12 MLA बने, दी MP बने. अब 10 एक दाड़ रहते होते मुख्यमंत्री बनाता, वहाँ कोई डाउट छे. अभ्यर्थना अभी नहीं तो कभी नहीं है महाराष्ट्र में. अब के बार आरक्षण पार वेणु चाहिए. अपन काई भी वेदे नायकेर हडका ओडी एवढी वतो छरीन छरी फसवलो तो तमार हक्क तमार रिजर्वेशन खिचलेन जा रे थे. वर वास्तू तम रमेश राठोड सर गारगावन आपल्या मारुदाचं अगदी 2 मिनिटे आपण विचार मांडे सुरू आपण आहे जेनवी आपण संधी देरेचा अपने समाजेर प्रत्यक्ष अप्रत्यक्षित आपण काम करते रहो. तालुका जिल्हा आपण आजच्या तराची नामचं समाजेर आपण नेतृत्व करोचो आणि अपने समाजेन जगाडे सर्व आपण काम अविरत चालतो रहो. अगदी 2 मिनिटे आवते मवत तेलंगाणा मा तमार विदर्भा कून सको वत तेलंगाणा स्टेट हासिल कीधो तू ई रामलू नायक च. तेलंगाणा हासिल हुओ आता विदर्भा भी हासिल करे गोर माटी राहते माथे. जेर वास्तु तमें एक ज करो तू मैं जागो बंजारा का तो मारो नंगारा को. जागो बंजारा, जागो बंजारा,
अजेक आरक्षण चावणू एक काम करणं आपण आघाडी लढाई लढणं दुसरे टाइम दुसरे वडी लॅबी मेंटेन करणं तीसरे वडी ला फॉलो करणं वोपती तमें गवर्नमेंट में तमार ई आवच आज वोट घाले न तम रेगे तो वोटे ले वाले तैयार वेणो वोटे ले वाले तैयार वेणु के तो तमार आरक्षण तमें नावणु घण मोट लोग था तो प्रेम सिंह महाराज था अमर सिंह था अजी मार साथ आए जो कौन हेड बैठे वेरे थे अब रोना तम जत्रा भी ये कर रहे तो मन लारे थी खींचरोज मार भी आई 1 मिनट थम रहे वो तो असेंबली मुटे तो कोरक्यार घर घर कर कर ये करत जेर वास्तु तमार वास्तु घणी बातें करो 50 गाड़ी लेन तमार वास्तु मार भिया वास्तु आए तो तम कहीं सगाई कर रहे तो गोड़ खाए नाये कोणती लड़े वास्तु आए चलो लड़ाई वास्तु आए तू तमें ना दसरा पूजे तो बोटी खाए नाये कोणती याडी एवढी बेटीच मेरा मा याडी एवढी बेटे तो तम सेवालाल महाराज मुड़ांग बेटे तो रामाराव बापू दयासे पर बेटे तो हमारो महाराज प्रेम सिंह महाराज आशीर्वाद क्रांतिकारेर लड़ाई बाई लोकेर बाटी हमार खोड़ी अत्यति दिल्ली तुणीन जामा मोदी केरो तो 1 नेशन 1 इलेक्शन 1 नेशन गोरमाटी को एक ही रिजर्वेशन ये रिजर्वेशन है वास्तु हमार जान जाए हम कहीं भी वे जाया पण इन अभ्यरवणा थमाती इलेक्शन जो रिजर्वेशन है मुद्दा था वो छोड़िया कोनी आज रिजर्वेशन आयो तो तमार घरे में एक IAS एक IPS एक ग्रुप 1 एक तहसीलदार तम साटा काटे रहो एक कोरक्या रहो कम में जाओ तो जेर वास्तु तमें से राम राम कर रो तो आजर यूनिटी कोनी मीटिंग सामने जात घरे कन भूलेर छे तमार तांडे में तमार घरे में सरपंचे कन वाड़े कन होटले कन धान कावजाती चर्चा चालू अब के बार हमारा आरक्षण पार अब के बार जो जागो बंजारा जय हिंद आदरणीय प्रेमसिंग महाराज तिलावतजी आणि आता जे आहेचं होणे चकचकीनं मारो जय सेवालाल मग एकच मुद्दा मांडू छू 1871 में अपने समाजेनं क्रिमिनल ट्रायबल में नाक दिले नंतर 1952 में आपण जो गुन्हेगारी जमात करतानी जो क्रिमिनल ट्रायबल करतानी ला वो क्रिमिनल शब्द 1952 में अपने परती का नाखे एक उदाहरण कुछ तुमने ना एकांती ब्राह्मण समाजेरो एक मन क्या वो जर गुनो कीधो वो न माई जर घाल दीने तो वो भार आयर बात वो जात वो ब्राह्मण जेवानी बता हमने ना हमार गुनेगारी जो क्रिमिनल ट्राइबल करतानी छा हमार गुनेगारी शब्द कानेर बाद हम आदिवासी ज वेगे नी ये मोठो पुरावो सरकारे कन छ हम क्रिमिनल ट्राइबल है माहिती क्रिमिनल शब्द कळना के हम तो कोण ट्राइबल अच्छा जनाती हमने आरक्षण हमने मळे चाणू आबावने कन सबळ पुरावाच हमारो दैवत वसंतराव नाईक 1913 नो जन्म भ्यो जन शाले माई गो जन वोरे सर्टिफिकेट पर आदिवासी बंजारा करतानी आज भी छ तो ये रे ऊपर आजी काय फुलाव तमने जावच भाइयों आपने आबेतानी मळ्यो कोणीच आपण खूप जरेची लढाई करण्याचा अब जरांगे पाटीले आपण चकेंड जागृत करना कोच आपण हैदराबाद रे गॅजेट प्रमाणे आपण आरक्षण मळेज वाळो छ ओरे सारू आपण ई मोठ लढाई लढेवा लागे वाळो छ
पण ಈ ಲಕ್ಷಂ ರೆಕಾರ್ಡು આપણો ધર્મગુરુ બાબુસિંહ મહારાજ આયचं ઓર आपण चकवेतानी ओर स्वागत करा. जय सेवालाल. तो આપણે ના આરક્ષણ મળે વાસુ ઈ મને બીડી ફોન કીધો ભાવ કલાકો તમ आता आणू જરૂરી છે आणि તમ તમારો સોટિયા લેતા નહીં આવો. તમને ના એક વિનંતી છે आता देखलो છું પણ एवढी ती देखलो છું बार भाई बहना उभी छ एवढी ती देखलो છું मार भाई छ चक ये भाई जो छ આપણે જતાની આરક્ષણ મળેલી વતાની આપણો ભૂંગળો સોટિયા હાથે માં લેતાની આપણે ને ભૂંગળો સોટિયા લેતાની અને ઈ માર बाई बहना बेटी छ मुंगरी वाळो सोटिया तम लेतानी हाथे में जतानी आंदोलन આપણે आंदोलन करतानी આપણે आदिवासी समाजे में नाके नहीं. अरे तम सळोई खाय वाळो लोग छो तम सळोई खाय वाळो लोग छो. बीडे ने जो हियो वो तो एक आमदार कच हम भाई भाई छा बंजारी एक छ. अरे मन वन केर छ. अरे एक मिनिटे वासू मार बंजारा भाई बाई न हुब कर आणि तार बंजारी बाई न हुब कर आणि एक आंदोलन छोरा मुंडाग उन्हें चालेल लगार वो आंदोलन छोरा ओळख लिए ये जो मार बाई मार गणवेश जारी छ और आवाज येती ओळख लिए ये बंजारा समाजेर बाई छ आणि ये जो कोण बंजारी समाजेर बाई छ. आता उदाहरण रेर बात आणि सळो ही फक्त गोरमाटी समाजे महत्व. अरे धनंजय मुंडे साहेब हम सळोई खायवाल था हमारे विरुद्ध मत जाओ आणि आपण विनंती करेल वखत बाबूसिंह महाराज ने आपण प्रेमसिंह महाराज विनंती की दे चकेन साई रकाणू आपण विनंती में आपण काचा किडी मुंगीने साई भेणू मारी एकच विनंती छ अंब विनंती करू हमारे समाजे रे विरुद्ध में जो कहीं जाए हमारे समाजे रे विरुद्ध में जो कहीं जाए म जगदम्बा चरणी प्रार्थना करियो यारी हमारे ये दुश्मन छ ये न तू जल्दी उठा ले जा ये मैं विनंती करी छू. आणि जो सळे खायवाल થઈ જાય बंजारा समाज एक हो जतानी આપણે आदिवासी में મળેની વતાની એકજૂટેથી जतानी आरक्षण મળેની एकजुटेથી आपण लढा जा. जय सेवालाल. धन्यवाद सर. 6 जणा जरा वेळेर बंधन पाळो प्लीज. खूप जणा बोलवाळ छ. एर बाद में सन्माननीय देवदास भाऊ राठोड यांनी विनंती करू छू. बंजारा समाजेर कुलस्वामिनी आई जगदंबा अखिल भारतीय बंजारा समाजेर दैवत संत सद्गुरु संत शिवालाल महाराज वैकुंठवासी परमपूज्य डॉक्टर संत रामराव महाराज स्वर्गीय वसंतरावजी नाईक इंदून अभिवादन करू छू. आजेर बंजारा एसटी आरक्षण मोर्चान उपस्थित आपले बंजारा समाजेर धर्मगुरु आदरणीय बाबूसिंहजी महाराज आदरणीय प्रेमसिंहजी महाराज अधिक वेळ न लेता जय सेवालाल जय जय सेवालाल. आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्काचा. मग जास्त वेळ लेवावचे अनेक लोक वक्ता अनेक भाषण किदेचं मही सरकारेरो प्रतिनिधी छू मित्र हो बंजारा जागो हेगोच समाजाला आरक्षण मिळवून देणार यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरू. मित्रांनो आम्ही थांबलेलो नाही आता आपण जागा झालेलो आहोत आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की गोरमाटी जना बंजारा सशार शिकारीन जावचं जना वाघेन मारेर साहित्य बी सोबत लेन जावचं आणि करताना आदिवासी बांधवेन मार विनंती देवाचं की आदिवासी बांधव आम्हाला तुमच्या ताटातलं नाही पाहिजे आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे. आम्ही 1952 पासून लढतोय. आम्ही स्वर्गीय वसंतराव नाईक हयात होते तेव्हापासून बंजारा समाजाला आरक्षण मागतोय आणि मला विश्वास आहे की या देशामध्ये आता ओबीसीचे नेतृत्व आहे. या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदीजी करतायत. या महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब करतायत आणि हे दोघही नेते हे महाराष्ट्रामधले ओबीसीचे संरक्षण करणारे आहेत आणि म्हणून सरकारला भांडून चालणार नाही. सरकारच्या पाठीशी राहून सरकारच्या
आंदोलन करून मोर्चा काढून आपण आपला हक्क मागून घेतला पाहिजे। आणि याच्यासाठी मी आपल्याला सांगतो की सेवालालेर बोल पुरे हुए बिहार कुर्ची बाई बेसिए मारो बिया बाईन कानून पूछिए ढोल की ताले पे माटी नाचिए नाचे कूदे दी देव कतमलिए व तुम्हारे भयारो नंगारा घोरिए तम जो आज नांदेड सेवा बाहेर नंगारा घोरायचो हैनो मुंबई घोरावं लागे हैनो दिल्ली घोरावं लागे आणि जनाचं आरक्षण आपल्याला मिळवायचं आत्राच या ठिकाणी बोलूचू आणि शेन विनंती करूचू की नांदेड कवठार गुरुद्वाराना आपण से लोकून संत बाबा बलविंद्र सिंगचे माध्यम माहिती जेवणाची व्यवस्था केल्याचा व तसे प्रसाद लेणू आणि प्रसाद लेणंच जाणू अशा प्रकारे विनंती करूचू आणि मार भाषण थांबूचू। जय हिंद जय सेवालाल। आदरणीय तिलावतजी 2 मिनटं जल्दी जल्दी 10 मिनट। मेरे जो मार बंधु लोग मैं तमार मुनियांगे एक बात मांडने आए छू कि आखिर हम गुनेगार बने कैसे न हम आखिरकार गुनेगार जमाती बने कैसे न ये कारण कहीं छ हर एक आदमी तम ये कारण जानो ये कारण अगर जान गए तो सवार लोगों ने तम सही दिशा दकाड़ सको छो। उदाहरण लिए सन 1951 माई मंगल पांडे लड़ाई लड़ो 1851 माई 19वीं शताब्दी माई और माई गवर्नमेंट से अच्छी दारी थी भागीदारी लीधे और भाई गवर्नमेंट खूब जड़ चढ़न काम कीधे। कारण ये कि ये लोगों ने अंग्रेज लोग सता ना के ताणी मंगल पांडे आवाज थी ये से लोग जोरदार जो मदद की दे। कई अंग्रेज ने काटन फेंक दिने लाखों लोग जो से अंग्रेज मर गए तो अंग्रेज भी विचार की दे कि ये जाते न अपन कंट्रोल करना जरूरी है। हानु के ताणी सन 1871 में हमने न क्रिमिनल एक्ट लगाए और आंग जो है 1825 में फॉरेस्ट एक्ट लगातानी ताड़ गावड़ी ढोरू न आदमी न चरे न देणु करतानी प्रस्ताव पारित करतानी हमने न गुनेगार कन साबित करतानी एक गाँव में थी दूसरे गाँव में न दूसरे गाँव में थी तीसरे गाँव में न जाओ जो राहदारी सिस्टम बनातानी अपने जो है नुकसान पहुँचाए छे। जेर करता मैं तमे ते अनुरोध करूँ छूँ कि हम अंग्रेजर कानून तोड़े हम अंग्रेजर कानून तोड़े के ताणी हम क्राइम की दे के ताणी हमने क्रिमिनल ट्राइबल में लाए छे पण केरी कुकड़ी की लेके के ताणी केरी बोखड़ी खाल दे के ताणी केरी गोरली खा दे के ताणी हमने क्रिमिनल कोनी बनाए। हम जो क्रिमिनल बने चा हम अंग्रेजर कानून तोड़े कन क्रिमिनल बने चा। जेर करता हमने क्रिमिनल कच पण हम हकीकत भाई क्रिमिनल कोनी। उदाहरण निजाम जो है कच के छप्पर का घास रंजन का पानी दिन में 3 खून माफ। अरे आशी जात जन गोलकोंडार में सेपरेट अपनो दरवाजा बनाव छे बंजारा रो अर्थात समझ अतरी होशियार जात अतरी जो सुशिक्षित जात ये तुम क्रिमिनल कू कहीं बनाओ छो। ये कानून गलत है। ये कानून जो है આપણે जो है रिपील करनो अने ये तो जो महाराष्ट्र में आए छा हैदराबाद गजिट ने मार 2 मिनट तो तमने ले दे रे तो तुमसे हैदराबाद गजिट कागजेर ऊपर आरक्षण मांगे सारू आयो छो। हम प्लान करा चा महाराज लोग थी बाकी से नेता लोग थी बढ़ता नहीं 16 तारीख दवाड़ीर पचे हम एक तारीख नेमणूक करे वाला था से भड़तानी वो तारीखे न होते ताणु गवर्नमेंट हमने ना काई मैसेज देनो हमें थी मीटिंग करनो अगर न की दी 16 तारीख के पचे अपन बॉम्बे भरो आंदोलन करे वाला था। अपने बॉम्बे जाए छे दवाड़ी कर लेता नहीं बॉम्बे जाओ जगन के तो हुओ मार ये शब्द न मैं समाप्त करूँ छूँ। जय हिंद जय भारत। बाद महात्मा ज्योतिबा फुले की अहिल्याबाई होळकर की अण्णाभाऊ साठे की
की, बाबू सिंह महाराज की, नायक काशीनाथ की। मार याडियो, मार भाइयो, मार बहनो, आज हे नांदेड माही आता विशाल महासागर गोरमाटीर जमायगो आणि आपण दखावती नाही या नांदेड नगरीतील सगळ्या, या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या गोर बंजारा बांधवाने इथे उपस्थित राहून या विशाल जनसागराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं या महाराष्ट्रातील गोर बंजारा समाज आता जागा झालेला आहे। या जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत ही ज्योत आता मालवणार नाही। ही ज्योत पेटत राहील, हे पांढरं वादळ घोंगत राहील, घोंगत राहील, घोंगत राहील। म्हणून या महाराष्ट्रातील शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे, मागील 1 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, तांड्यातील, वस्तीतील आमचा गोरबंजारा समाज आरक्षण आरक्षण मिळावं म्हणून आक्रमक होतोय। आणि म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आणि शासनाला देखील सांगतोय, या गोरबंजारा समाजाकडे 2 प्रकारचे झेंडे आहेत, 2 प्रकारचे। एक पांढरा झेंडा हा शांततेचा प्रतीक आहे। सध्या तुम्ही बघताय सगळीकडे पांढरे झेंडे आम्ही घेऊन आलेलो आहोत। याचा अर्थ असा आहे की या शासनाला आम्ही शांततेने मागणी मागत आहोत। आणि दुसरा झेंडा आमच्याकडे आहे तो म्हणजे मरियमाचा लाल रंगाचा रक्तरंजित झेंडा आहे। आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाला मी ठणकावून सांगतोय, आम्हाला आमच्या हातामध्ये रक्तरंजित लाल झेंडा घेण्याची वेळ लावू नका, नाहीतर मुंबई आणि शासन ठिकाणावर ठेवणार नाही, लक्षात घ्या। आणि म्हणून या समाजाच्या भावना बघा, अहो या समाजाचे भारत देशावर अनंत उपकार आहेत। 7 जन्म जरी या भारतातील लोकांनी आमचे उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी फिटणार नाही, एवढे उपकार आमच्या समाजाचे या देशातील लोकांना आहेत। हा ज्या देशामध्ये ज्या ज्या वेळेला दुष्काळ पडलं, ज्या ज्या वेळेला महायुद्ध झालं, त्या वेळेला या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून जेवू घालायचं काम या बंजारा समाजाने केलेलं आहे। एवढंच नव्हे तो मिठाचा व्यापार करून या भारतातील लोकांना तोंडाला चव देण्याचं काम आमच्या समाजाने केलं आहे। म्हणून अरे तुम्ही आमचं मीठ खाल्लं, लक्षात घ्या। आणि मिठाबद्दल बोलल्या जातं, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट, नाहीतर घरी बसावं लागेल, लक्षात घ्या, घरी बसावं लागेल। म्हणून मला या सगळ्या शासनाला आणि प्रशासनातील लोकांना आणि तमनेन बी मन केरचा या महाराष्ट्रामध्ये या गोर बंजारा समाजाच्या भरोश्यावर 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 60 ते 62 आमदार त्या ठिकाणी निवडून येतात। आम्ही ज्यांना ठरवलं त्यांना आमदार करू शकतो आणि ज्यांना ठरवलं त्यांना घरी बसू शकतो, लक्षात घ्या। म्हणून या सगळ्या आमदार आणि खासदारांना मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त लेखी पत्र देऊन समर्थनार्थ आमचं भागणार नाहीये। तुमची जागा फक्त भाषण करून आम्हाला समाधान करण्याची नाहीये, तुमची जागा मंत्रिमंडळात आहे। तिथे तुम्ही आमच्या मागणी लावून धरून तिथे आमच्या मागणीसाठी तुम्ही झगडलं पाहिजे, तिथे आमची मागणी तुम्ही मागितली पाहिजे। ज्या वेळेला हे आमदार आपली मागणी मंत्रिमंडळात मांडतील, ज्या वेळेला हे खासदार आपली मागणी संसद भवनामध्ये मांडतील, त्यावेळेला आपण समजू हे आमचे आमदार, आमचे खासदार आहेत। हा समाज आता विसरभर आलेला नाहीये। या समाजाला दूध केला समजू नका तुम्ही, हा समाज जागृत झालेला आहे। आणि तुम्हाला आम्ही फक्त एकच सांगतो, जर आमच्या समाजाच्या मागण्यासाठी तुम्ही घडले तर तुम्हाला एकालाही मतदान आम्ही करणार नाही आणि तांड्यात सुद्धा येऊ देणार नाही, लक्षात ठेवा। कारण मन तमनेन केरचं जे आपले समाजेर लोक जे राजकीय पक्षम काम करेच आणि जे पक्ष सत्तामचा वनूर कार्यकर्ता तांडाबंदी करो, तांडाबंदी तमार आमदार तमार खासदार वो तो हमार मागणी मांगीचा है, नहीं तो निस्ता ठाले पाले अल्लम टल्लम करो मत, हुजरी गरे करो मत, फाटुगिरी करो मत करण मारो केळोच। आणि म्हणून या शासनातील काही लोकांना मला उत्तर द्यायचं आहे। मागे अशोकराव चव्हाण साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं
की तुम्ही फार घाई करताय. अहो अशोकराव चव्हाण साहेब, अहो आम्ही आतापर्यंत घाई केली नाही, हीच आमची चूक झाली. जेव्हापासून आम्ही लहान होतो तेव्हापासून ही मागणी मागतोय. आता घाई नाही, योग्य वेळ आहे. आता फक्त टोला मारायचा बाकी आहे, म्हणून आम्ही घाई मुळीच केली नाहीये. त्यासोबत सन्माननीय झिळवळकर साहेबांना सुद्धा मी सांगू इच्छितो, झिळवळकर साहेब, आपण दुटप्पीपणाची भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये. सुरुवातीला सांगता तुम्ही की आमच्या मूळ एसटी आरक्षणाला धक्का न लागता जर मागत असेल तर आम्ही समर्थन देऊ, आणि नंतर सांगता की आदिवासीचं आरक्षण जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्माला यावं लागतं. ही दुटप्पी भूमिका सोडा. हा समाज आता दूध खेळा आणि साधा हळूवार आलेला नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आदिवासी नसाल त्यापूर्वी आम्ही आदिवासी होतो. सिंधू संस्कृती 8,500 वर्षापूर्वीची, इसवी सन पूर्व 8,500 वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती आहे. ज्या वेळेला इथे कोणीच नव्हतं, कुठला धर्म नव्हता, ना हिंदू होता, ना मुस्लिम होता, ना जैन होता, ना ख्रिश्चन होता, ना पारसी होता, त्या आधीचा हा समाज आहे. तुम्ही आम्हाला काय आदिवासी सांगता? तुमच्या आधीच्या आम्ही आदिवासी आहोत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. फक्त इथल्या लोकांनी आमच्या समोर धोकेबाजी केली म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं नाही. लक्षात घ्या. अरे तुम्हाला सांगतो, 5 लोकूर कमिशनच्या ज्या काही अटी आहेत त्या 5च्या 5 आम्ही पूर्ण करतो. हा समाज आदिम आहे. हा समाज आज देखील शिकार करून खातो. लक्षात घ्या. तमनेर मालामचं या समाजाने कधीच बसलेल्या सशाची कधी शिकार केली नाही. त्याला उठवलं, त्याला धावायला लावलं आणि त्याला सांगितलं बचना है तो बच, नाही तो मेरे हाथ में तेरा कुछ भला नाही आहे, आणि त्यानंतर त्याची शिकार केली. एवढंच नव्हे तर माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, आदिमतेचं काय लक्षण असू शकतं या आदिवासी बांधवांना आणि सगळ्यांना सांगतो, सळोई काय असते जरा एकदा बघा. सळोईची चव घेऊन बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की आदिवासीचं काय लक्षण असतं. खाताना गोड लागतं, काही लोक सांगतात किळसवानं काय सांगतो. अहो हेच तर आदिमतेचं लक्षण आहे. आमच्या नायक काशीनाथाने गोर शिकवणीच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये समाजाची जी संस्कृती आहे, संस्कृती टिकवण्याचं काम त्यांनी त्यावेळेला केलं, म्हणून आज थोडाफार समाजात दिसतो. जर संस्कृती टिकली नाही तर आरक्षण कुठल्या भरोशावर तुम्ही मागताय? आमच्या माता भगिनीचा पोशाख वेगळा आहे, आमचं खानपेन वेगळं आहे. हमार दिवाळी नाळीचं, हमार होळी नाळीचं, हमार सण त्योहार नाळीचं, हमार वाया नाळीचं, हमार रीतिरिवाज नाळीचं. आणि हीच बात करो करण नायक काशीनाथ काम करतू मरगो, पण तमनेवर कदर आहे कोणी ध्याने रखारो. अरे अब तरी विचार करो की आपण संस्कृती टकीचा, संस्कृती टकी तो एसटी आरक्षण मांग सकाचा. संस्कृती न टकी आपलो चढन दुसरो घरेम घाल्यो, आरक्षण मळ्याळाचे हार्द रखारो. करण मार याडियो भाइयो बहनो, घणो एगो आबा चाटुगिरी हुजरेगिरी करे रो. अरे हम कहीं हमार बेटा जन्म दिने जना बेटार माथे पर कहीं सिक्को मारे थे कहीं कि मोटो हेरबा साटा थोड़े, मोटो हेरबा रोडेर काम करे, मोटो हेरबा खोदेर काम करे. ये रे सारो बेटान पैदा किती काय आपण. अरे येर माहिती जर आपले बेटान बचारवी तो एसटी आरक्षण आपण लड़ोस लागे. अभी नहीं तो कभी नहीं. आयवा पिढी कणाई माफ कर्या छणी. एक घडी 100 घडी माराच आणि घडी डगरगी तो पिढी डगर जास मार भाइयो. ही वेळ आयवा छणी. हाथ जोड़न पगू पड़न विनंती करो छो, आप से मायर मतभेद छोड़ दो. आप से मायर मतभेद छोड़ दो. संगठनार मतभेद छोड़ दो. पक्ष पार्टी मतभेद छोड़ दो. धुरिया परे लड़ाई छोड़ दो. भाव की लड़ाई छोड़ दो. घरे घरे मायर लड़ाई छोड़ दो. आणि सारी धोळे झेंडा है तो एक जागा मार भाइयों बहनों. मला सांगायचं आहे, आमच्या सगळ्या सत्ताधारी आमदारांना सांगायचं आहे की तुमची जबाबदारी फार मोठी आहे. तुषार भाऊ, इंद्रनील भाऊ, आमचे बाबूसिंगजी महाराज, त्यासोबत संजू भाऊ यांना सांगायचं आहे, हा समाज तुमच्याकडे आशेने बघत आहे. यांची जर आशाचा अपेक्षा भंग जर तुम्ही केलात तर तुमची सुद्धा खैर हा समाज करणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून ही घडी ही मोका कधी जाऊ देवा लागणार नाही. आम्ही तुमच्या पाया पडतो, तुम्ही सांगाल ते करतो, पण या समाजाला आता फक्त आणि फक्त आरक्षण हवंय. आपले बेटानं जर तडके माहिती बचारवी
आपले बेड बेटानं जर मोल मजुरी करे ती बचारवीय, आपले बेड बेटानं जर दुसरे हाते ते काम करे ती बचारवीय, तो रे सारो आपले आरक्षण चावचं, एसटी आरक्षण चावचं, एसटी आरक्षण चावचं, नाही तो घणा अवघड वे जाय. कारण मार भाईयो मार याडियो भेनो. आणि त्यासोबतच मला अशोकराज चव्हाणांच्या मुलीला देखील सांगायचं आहे, भोकर मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आमचा समाज आहे. अजून तुम्ही साधं समर्थनाचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं नाही, लक्षात घ्या. हे असं चालणार नाही, हे असे खोटे धंदे चालणार नाही. आमच्यासाठी तुम्ही झगडलं पाहिजे तर तुम्ही आमचे आमदार. जो गोरों की बात करेगा वही हम पे राज करेगा, नहीं तो खुर्ची खाली करेगा. करण मार भाईयो मार बहनो, ही ध्यान में रखाड़ो की घणो हेगो अब करे बिना पर्याय छे नहीं, मळाय बिना पर्याय छे नहीं, फक्त ताळो शिळो रखाड़ो. याडी बाप पगू पडतुणा आशीर्वाद दिने की ताळो शिळो कर, रिसे माओगे तो ताळो फडफड करायचा. शांत दिमागे ती वाद करो, शांतता ती वाद करो. ही लढाई घण लांब आपले लढायचा अंगले जायचं. कारण मार विनंतीचं ही आपले लांबो चलायचं. एक जण 4-4, 5-5 करो मत. आणि हरिभाऊ राठोड, राजू नाईक सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपण आता वेगवेगळ्या मीटिंग घेऊ नका, वेगवेगळ्या समित्या करू नका. हा समाज आपल्याला कुठे ठेवणार नाही, लक्षात घ्या. आणि आमचे उपोषण करते आमचा ॲडव्होकेट प्रदीप राईत पप्पू यांनी देखील या जिल्ह्यामध्ये उपोषण केले, त्यांच्याकडे देखील आपण बघितलं पाहिजे. आणि या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या 4-9 युवक तरुणांनी आपलं बलिदान दिलंय, ते शहीद झाले. या शहीद झालेल्या माता पिताची तुम्हाला, ज्यांच्या वडिलांच्या माता पिताची, त्यांच्या आत्म्याची तुम्हाला सोगन आहे. याचं बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. हे आपल्याला कधीच माफ करणार नाही, हे आपल्याला कधीच माफ करणार नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळे एका ठिकाणी या आणि एका दिलाने, सच्च्या मनाने, आणि छुपा अजेंडा ठेवू नका. कुणाला वाटत असेल मी झेडपी मेंबर होऊन जाईल, कुणाला पंचायत समिती, कुणाला आमदारकीचे स्वप्न पडले असेल, अरे काय व्हायचं ते होईल, पण ते स्वप्न घेऊन इथे नाटक करू नका, या लोकांच्या भावनेशी खेळू नका, हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून आज तमाम इथल्या सगळ्या आयोजक, संयोजक आणि सगळ्यांनी ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या काम केलं, त्या सगळ्यांना मी लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि माझं देखो, आणि सोबतच इथल्या आमच्या समाज बांधवांची मागणी आहे, या किनवट आणि माहूर मतदारसंघातील आमदार भीमराव केराम साहेबांनी जे काय वक्तव्य केले, त्या वक्तव्याच्या बाबतीत मी आधी स्पष्टीकरण सांगितलंय. अरे काय हे जे काय संविधान आहे तुमच्या बापाची जागीरदारीने, लक्षात ठेवा. संविधान तुमच्या एकट्यासाठी नाही, संविधान तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे. आणि त्याच संविधानाच्या आधार आम्ही हक्क अधिकार मागतो, लक्षात घ्या. काय तुम्हाला तुमच्या पक्षवाल्यांनी सांगितलंय काय अशा असंविधानिक भाषा वापरायची? म्हणून या बीजेपी वाल्यांना मी सांगतो, तुम्ही जर तुमच्या आमदाराला अशी असंविधानिक भाषा वापरण्याचं सांगत असाल तर तुम्हाला देखील धडा शिकवल्याशिवाय हा समाज राहणार नाही. एवढं सांगून इथे बरेच मंडळी मागे आहेत, सारखं थांब थांब म्हणताय, तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तमिळ सेना लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि मला ती शब्द आता तंबावचो एकच मिनिट. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. अरे असे कसे देत नाही, असे कसे देत नाही. वोट बंजारा जागा हो, वोट बंजारा जागा हो, आमच्या मागण्या पूर्ण करा. जय गोर, जय सेवालाल, जय नायक काशीनाथ. अरे खूप लोक तावडे मग तपरेचं 1 मिनिट एकच भाषण शेवट राठोड આપણે 1 મિનિટે વિચાર માંડે. शेरबाळ जय सेवालाल. बंधू, अरे थांबो थांबो, बेसो भैया बेसो. ठीक છે. મને મને આત્રાજ કેમ છે ಈ आरक्षण આપણને 100% મળવા છે. आणि असे असे वातावरणात मग बोलतो कोणी भैया
सेना जरा जागे भेज जाओ सर प्लीज आबच कोणी जरा बेसो हेठ 10 मिनट लास्ट भाषण रेगो सेवालाल महाराज की जरा हेठ भेज जाओ बापू तमने सेना संदेश दे रो छ जय सेवालाल भाइयों एक मिनट बापू बोले वालों छ गड़बड़ मत करो भाई जय सेवालाल भाई जरा हेड बेसो 2 मिनिट खाली 2 मिनिट बापू आकरा घडवे ते आशीर्वाद देन आपणे ना आता प्रत्येक मनकान हानु बोलवा वाटर વાત છે પણ 2 મિનિટ બેસો ખાલી 2 મિનિટ બાપू કરો 2 મિનિટ બેસો હેઠ 2 મિનિટ પ્રેમ સિંહ મહારાજ બાપુ આપણે આભાર વ્યક્ત કરીએ જરા ગડબડ મત કરો ભાઈ એટલે આપણે માં કારણ કોતું આપણે હકેથી લેત ગડબડ મત કરો છે બેસો ગડબડ મત કરો ભાઈ પ્લીઝ બેસો ગડબડ મત કરો संपूर्ण आरक्षण मांगने आए थे तो हमारी यानी बहन सरपंच उप सरपंच खासदार आमदार नायक कारभारी संपूर्ण बंजारा समाज लोग अब हेड बेसियो हमारी रीति है तुम्हारी रीति है हेड बेसियो तो हम घाई के तो कोई काम बना करी घाई घाती पानी पीते तो पानी हार करता घाई घाती पानी खाते पानी हार करता हलू घाई घाती मेरा कोई कार्यक्रम हेड बेसो कार्यक्रम में हेड बेसा बोला था तुम जते दाने हेड कोई बेसो तुम जते दाने हेड कोई बेसो तुम धंधा जुलाल भैया तुम जत्रा देखलो तो तुम शेड बेसो तो हम समझा होता आता एमएलसी बाबू सिंह भैया आमेल होता आता एमएलसी बाबू सिंह भैया पोहते आमेलो तो भजा का अनुरोध पड़ रहा था जरा सामने तो भगवान तो बना तो अतो करिए तारे नामे ती दुनिया बेटी वेरी रे बाप सेवन में गो भाया जगदम्बा दी बोले वालो अंबर में गो भाया तारे नामे ती प्रजा बेटी वेरी रे बाप सेवन में गो भाया भमी आती लड़े वालो अंबर में गो भाया परशुराम महाराज कहो था शांति सामने हो ठंडो कर खाया तो अतो लगी संपूर्ण आज हमारा नायक अखबारी सरपंच उप सरपंच गोर गरीब से आमदार खासदा ये आरक्षण आज कोनी ये आरक्षण 40 साल थी आमदार हमारा कोशिश किलो कम से कम वो हाथे वोट पीसा में 1 करोड़ रुपया खत्म की 1 करोड़ रुपया खत्म की तुम 40 साल थी आमदार हमारा ये आरक्षण किलो था दिल्ली में उपोषण मांडो दिल्ली जरा सांभलो दिल्ली में उपोषण मांडो राम वाला हमार बराबर तावड़े में तो तावड़े में हमारे 7 दन तावड़े में तो आज के दिन फ्रेंड आता नहीं उपवास छोड़ायो सोनिया गांधी नाम सोमन के आदत नहीं बापू राम महाराज अपना कागज पत्र दिनो सोनिया गांधी हमी दीनी आज के दिन फ्रेंड हमी दिनो और बाद नागपुर में उपोषण मांडे विलासराव देशमुख के बापू कागज दिनों पत्र में विलासराव देशमुख हमी दिनों मत में आदिवासी में कंपल्सरी आओगे तारी 40 साल की लड़ाई जारी 40 साल थी और बाद बॉम्बे में 11 बंदे नाम बैठे 500 मिनट के 500-700 मिनट के बैठे वो दिन और माई वो मेरा और माई बॉम्बे लोग बैठे कर्नाटक लोग कहते चंद्रपुर लोग कहते गडचिरोली लोग कहते आदिलाबाद जिला लोग कहते वो तो भी बैठे उपोषण आजाद मैदान में मांडे वो तो आराध पटले आता नहीं हम ही देता नहीं कागज पत्र आराध पटला देवल था ये तुम्हारा आरक्षण तुम लेते हुए शांति थी लेते हुए तो तुमने देख था कोई को तैयार बैठे तैयार ये तुमने मजा तुम्हें घाई करती बड़े नहीं होली एक दिन रही होली 15 दिन रमण लागे था एक दिन होली रहती होली गई नहीं 15 दिन होली रमण लागे था हमने केवल एक था बीड़ी तुम्हारे आज तू तो मन क्या गोला को हमसे गोला हुए था एक बिनार बाद मुझे तू मीटिंग ले लो खेल के बनाई थी को क्या काई करी थी को 1 मिनट में आपने मर जाए तो ठीक थे तो 1 मिनट बाद तू मन क्या बुलाता है समाज के पिसा गोला करता नहीं जिम्मे तेम से रेलवे बुक करता नहीं गाड़ी बुक करता नहीं शेर नेता तो बॉम्बे जाने लगी है तो ये आरक्षण मिले आरक्षण फुकट को मिले वो
पण हे बापू रामराव महाराज 45 साली रामराव महाराज सोय कोण दिने और हम सोचे कोई रामराव महाराज 1 करोड़ रुपया महाराज खराब है 1 करोड़ रुपया खराब हुए 40-45 साली रामराव महाराज मांगतो था गुरु थापड़ो अपन गुरु तो रामराव महाराज नाम लियो तुम्हार भागे सागरे मंदिर सागरे में रामे नाम लेता 400 योजन समुद्र 400 योजन समुद्र रामे नाम लोग भटन भटन बांधने के वो तो रीत वादे रहते पर अपना मन क्या था अबे जमाने में घाई के जमाने नहीं अबे जमाने सुशिक्षित था अबे जमाने वे लोगों ने कले के थे कले से कहता जाती पब्लिक आ जाती पूरी कोई आवाज रहा अतरा कई के में मार का चूक भूल गई है आता बेटो हमारे से रहता गण हमारा नायक करवाई हमारी यड़ी भर शर्मा हाथ जोतो तो आपसे क्षमा मांगू तू जय हिंद जय भारत जय शिवराम जय शिवराम जय शिव कोणी अभाले रांग वाते की जैसे गौरमाटी बेराळू छगन मालम व गौरमाटी से छगन मालम 12 करोड़ छगन मालम पर पार्लमेंट एक एमपी रच जरा एकण आलोचिंचो पार्लमेंट या एक एमपी रतो 12 करोड़ एक गौरमाटी आशा पूर्व छगाइन देखो मई रही कागज दे जाना है जो काई भाषण दूनी तेमा ये रे कुणसी जाते ने छे जो को ऑर्डर्स अपने ने त छे तम हमा से हैदराबाद या काम की दे जो को त छे 1956 टू 1977 2004 2014 ताणो 14 ताणो जो गौरमाटी ये देशा पैदा हुए जो गौरमाटी छ जो को जो आरक्षण मळे छे वो आरक्षण मळे लीधे कोती कोने छेटी वेगेचा ये आरक्षण कुणी काही कर सके नी स्वयं देशाने परिपालिंचरो जो को मोदी साहब के को छे कई ये बोलावासी छे ये देशने काही काम कीधे जो को मन मालूम छगन को छे गुरु शंकर जी के को छे का हाथीराम बावर कुड़ी ओपन वेडो के तो कोरे प्रसाद दी वेडो कन के को छे तीन ज्यादा आधारल काही रहणो ई आधारल से तमे ते कागज पर ज्यादा बातें करू नहीं ये कागज अपने जे जवान साहब ने दे जाऊं छु ये ऑर्डर्स काले तमार गवर्नमेंट ने देनो के विनती करतो हो तमारी माफी मांगो छु धन्यवाद सर एरबाद डॉक्टर ఇప్పుడు ఈ ఉఠా తెచ్చుకొని આપણે ના મુંબઈ ગાટેલ છે और बाद में दिल्ली गाटेल છે मात्रा कुछ बंजारा शिवाय कोई आमदार वे सके नहीं कोई खासदार वे सके नहीं सारी मलकेत मालम छ आज जवळपास 40 आमदार आपले आरक्षणाला समर्थन देत नाही 40 आमदार 4 खासदार याडी बेनो मैं आपले कुछ तम सांभळो एक बात 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 मैं आपले कुछ मैं आपले कुछ तम सांभळो एक बात 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 मैं आपले कुछ सांभळो एक बात मैं आपले तम मैं आपले कुछ तम सांभळो एक बात मैं आपले कुछ तम सांभळो एक बात मैं आपले कुछ तम सांभळो एक बात ले सारू आतरा घरमोटी आयकरण तमार से नव आणि मैं नांदेड़ जिल्हाधिकारी कार्यालय मुंडांग छोटन बेसो करन 1 मिनिट ज्यादा लुचू का तो मैं कायदेर मन क्या छु वकील छु आणि दी वाते ज्यादा पूर्ण करन अपेक्षा छ का तो मारकर ही दे मैं पुरावा ला मेलो छु ये से वाते जे बोल रहे छ बगैर कायदेर बोल रहे ई जो कायदेर पुस्तक छ यनकचा जनगणना आणि ही देश जर चलावले तो या जनगणना पुस्तके पर देश चालत का तो ये पुस्तके में ये भारत देश लोकसंख्या कतरी
पुलिस आणि वो लोकसंख्या आधारे पर कुणसे जाते ना कचरा पिसा देणं लागत ही पुस्तक खडावचं ही पुस्तक आणि ही पुस्तक 1931 ना ब्रिटिश ते काही शासन होतं तू लखन काढायचं आणि वो माई आपण आदिवासी छा करेल नोंद 1931 ना कोणी 1881 नोंद 1891 नोंद 1991 नोंद 1911 21 असे सतत 10 सालम जना जनगणनावाचं जना गोरमाटी आदिवासी करण ही नोंद जखमेलेच आणि व नोंदीनुसार आपण हैदराबाद स्टेडियम आहे 3,07,446 लोक आपण व्यक्ते आणि वड्यानंतर जे काही गॅजेट होतं निघायचं व प्रत्येक गॅजेट आपण ट्राईब करण नोंदचा हैदराबाद गॅजेट ट्राईब करण नोंदचा आणि वड्यानंतर आपल्या बदल 1871 ब्रिटिश सरकार एक कायदो काढो आणि वो कायदो कतो गुन्हेगार जमातेर कायदो आणि वो गुन्हेगार जमातेर कायदे में आपण आदिवासी करण नोंद जना ब्रिटिश सरकार आपले ना कायदो लादो गुन्हेगार जमात करण जना भारत सरकार 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 कायदो लादो गुन्हेगार जमात करण जना आदिशक्ति माता जगदम्बा गुरुरो कैवारी भगवान सद्गुरु सेवा भायाळो वंश परंपरा चाली चलावाळो भगवान सद्गुरु रामराव बापू भगवान हनुमान जी पवन सुत गुरु गोविंद सिंह महाराजेना से संतेरे आशीर्वाद देती आज नांदेड जिल्ह्याમાં बंजारा समाज रे आरक्षणे सारो सारी समाज संघटित हेतानी एक संघटित आपण आता भेटे वेळेचा आपण ही मागणी आजे काले ती मागणी छेचा अनादि काले ती मागणी छ આપણે आरक्षणे सारो बंजारा समाज रो धर्मगुरु रामराव बापू रातन दन स्वतःने जीवन प्राण देतानी આપણે સારું કોશિશ કીધો ઓરે સોબત प्रेम सिंह महाराज मोतीराम महाराज विजयवन आडेर हमारो पवार साहेब हिंगोली रो तू स्वतः बापू वन को तो तू समाज सारो कर्मचारी भेटो करन आज भी हमारो पवार कर्मचारी छ ओसो छे काही दिग्रस तालुका में साकरा ग्रामवासी में ओसो जे बापू रो शिष्य छ कोई भी छे काही 30 वर्ष है के अन्न त्याग कर गेलो छ आत्रा भला आपण करेर बाप तमरा शांत रहो तो आपणे सारो खूप काही आजचो योग छ आपण आजचे ज्ञान ध्यान देण्याचं आपण जे काही एवढा भला आरक्षण जर जे काही लढण्याचा आपण आवाळे काळेमा आपले न इथे देशेरो पंतप्रधान गुरु नांदी छईचा अनादि काळेती हैदराबादेर गॅजेटेनुसार आपले कण पुरावा सारी वात छ हमाकन कम से कम आवडा लेटर बुक तयार करांचा आपण सेवेन आचे तरेगाजी करा आज जे लोकशाही आधारेती संविधानाची आपण हक्क मागेर अधिकार छ आपण केरी कुणसाही जे काही जात छ वो जातेर आरक्षण कोणी मागरे हमारे समाज ने हमारो आरक्षण मिळच्या करन हम आता आय वाळे काळे माई दी मीना माई आता ये नांदेड गुरु गोविंद सिंह महाराज रे पवित्र भूमि पर एक बंजारा समाज रो कुंभ मेळा हेळोचा वो कुंभ मेळा माई देशेरो पंत आ धडपड कशी सुरू करायचा ही वाटे समजून लो प्रत्येक वाटेला आपण गडबडायचं पडतो पाणी तपतो ताडू आपण गोरमाटी तयारचा तयार चोक छे डिजाइन तयार रो तपेन तयार रो बोलो सद्गुरु शिवलाल महाराज की शेवटेरो भाषण प्राध्यापक डॉक्टर अनिल बिहार माडुजा करूचू आपण विचार मांडणू शेवटेरो भाषणचं अनिल बिहार माडुजा करूचू
आपण आपला विचार मांडणू शेवटी भाषणचं अनिल बिहार माडोजा करूचू आपण आपला विचार मांडणू शेवटी भाषणचं भाई आराम येते जाव आता इथली सभा संपली म्हणून आम्ही जाहीर करतो नांदेड कृती समितीच्या वतीनं